नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय सुप्रियाताई सुळे शांत का आहेत, हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि पवार कुटुंबियात आमचं ठरलंय. काय ठरलंय? आणि ते निवडणुकीनंतर म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संपन्न झाल्या की काहीतरी घडणार आहे. पवार कुटुंबीय हे आत्म एकत्र आलेलं आहे आणि तो चर्चेचा मुद्दा होऊन बसलाय आज राजकारणामध्ये. अजितदादा भारतीय जनता पक्षावर तुटून पडतायत आज. आता म्हणतात हे महायुतीत अंडरस्टँडिंग आहे, एकमेकात ठरलेलं आहे, नंतर हे एकत्र येणार आहेत. पण असं नाही आहे. काही गोष्टीत ते असू शकतं, पण शरद पवार सुप्रियाताई बऱ्यापैकी शांततेत आहेत. काहीतरी ठरलंय. ते ठरलंय म्हणजे अजितदादा आणि पवारसाहेब याच्यामध्ये पवारसाहेबांना इंडिया आघाडी, त्यामुळं उघड काही पाठिंबा कुठं देता येणार नाही. परंतु सगळे आमदार आणि खासदार आणि अजितदादांचे आमदार आणि खासदार बऱ्यापैकी आता एकत्र येण्याची शक्यता आहे. बऱ्याच आमदारांना नको होते हे शरद पवार गटाचे आमदार, कारण त्यांच्या वाटणीत आणि वाटणी आली. तर त्याच्यावर मार्ग शेवटी अजितदादाच काढणार आहेत. आणि अजितदादा आता बऱ्यापैकी ओपन होत आहेत. सुप्रियाताई सुळे मात्र शांत आहेत. सुप्रियाताईंनी बघा, पार्थ पवारांचं प्रकरण आल्यानंतर पहिल्यांदा बाजू उचलून धरली अजितदादांची. ह्याच्यामध्ये काय दिसतंय? पार्थचं काही दोषच नाही आहे. म्हणजे आतनं एक यायचं हे यांचं ठाम ठरलेलं आहे. आता नंतर काय झालंय आपण बघतोय. म्हणजे त्याच्यामध्ये त्या टेक्निकली मुद्दे बघतायत. त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर सुद्धा उद्याच्या काळात होईल, पार्थ प्रकरण. पण आज चर्चेचा मुद्दा आहे सुप्रियाताई सुळे हे नक्की अजितदादांचं त्यांचं ठरलेलं आहे, भाऊ बहिणीचं. आणि रोहित पवार सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि एक नाव तुम्हाला आज उघड करतोय, रोहित पाटील, पवार साहेबांच्या पक्षाचे म्हणजे RR पाटलांचे चिरंजीव. ते इतके दिवस कुंपणावर बसलेले होते, इकडं काहीच त्यांची भूमिका नव्हती. परंतु तो दोघं एक येत असतील, दोन्हीही राष्ट्रवादी एक असतील, तर त्यांना सुद्धा मनस्वी आनंद झालेला आहे. हे व्हायलाच पाहिजे होतं. आणि नंतरच्या काळात मग महायुतीमध्ये हे सगळे जॉईंट होणार का, एकत्र झाल्यानंतर पवार साहेबांची भूमिका कशी असणार, हे सगळ्या चर्चेचे विषय पवार कुटुंबियांच्यामध्ये सगळे ठरलेले आहेत. याचा अर्थच असा आहे की शरद पवार निवृत्ती न घेता सुद्धा अलिप्त राहू शकतात आणि करायचे ते खेळ करू शकतात, असं त्यांचं एकंदर ठरलेलं असावं. कारण एक नक्की आहे की इथनं पुढच्या काळामध्ये अजितदादांचं आता नगरपालिका, नगरपंचायत आणि उद्या महापालिकेत सुद्धा त्यांना जर का चांगलं घवघवीत यश मिळालं, तिकडे यश मिळालंच त्यांना चांगल्या पद्धतीनं. आणि आत्ताच्या महापालिकेमध्ये पवार साहेबांनीच सपोर्ट केल्यामुळं आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांची ताकद म्हणून निर्माण झाल्यामुळं अजितदादांना सुद्धा महापालिकेत सगळीकडे चांगलं यश मिळेल अशी चित्र दिसत आहेत. आणि ते आल्यानंतर त्याचा फायदा महायुतीला नक्की आहे. महाविकास आघाडीनं ह्याच्या बॅकफूटवर गेलेली जरी दिसली तरी काँग्रेस स्वतःचं काहीतरी ठेवून आहे. आता काँग्रेस म्हणतात ओळखून आहे. आता हे सगळे एकत्र आलेत, उबाटा सुद्धा असं चाललंय. त्याच्यापेक्षा काँग्रेसनं स्वतंत्र आता आपली मोठ बांधायची तयारी ठेवलेली दिसते. म्हणजे महाविकास आघाडी बऱ्यापैकी आता विस्कटलेली आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. आणि पवार कुटुंबीय मात्र एक आलंय. आणि त्यामुळे सुप्रियाताई शांत का आहेत, तर त्यांना आता लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्यात आणि परत पवार कुटुंबीय एकत्र यावं आणि अजितदादांनी त्यांची भूमिका फट्ट करून जाहीर करावी. पवारसाहेब तयार आहेत. हीच आतली आज बातमी होती. आणि सुप्रियाताई सुळे शांत का, तर ह्याच्यासाठीच शांत आहेत. आणि आज ना उद्या म्हणजे 16 तारखेला निकाल लागल्यानंतर हे बऱ्यापैकी सगळीकडं राष्ट्रवादी एकत्र आहेत, आम्ही एकत्रच आहोत, अशा पद्धतीची जी चर्चा चालू आहे ती कदाचित अस्तित्वात आलेली दिसण्याची शक्यता आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.